असलेल्या घातांकित संख्येच्या गुणाकाराचा नियम. आता त्यांनी शब्द वापरला समान पाया. पाया काय असला पाहिजे? समान. उदाहरण बघूया की हा 2⁻³ आणि 2⁻⁴. आपण बोलायला लागलो फक्त पायाबद्दल. पाया समान असला पाहिजे याचा अर्थ काय की दोन्ही डबल रोल आहे. बरोबर आहे? जुळे भाऊ. पाया कसा असला पाहिजे? जुळे भाऊ. सारखे सारखे दिसायला बिलकुल नाही. काय इथं तुम्ही म्हणसाल 2 आणि इथं 3 नाही चालणार. कसे पाहिजे? सारखे समान. नियम आहे समान पाया असला. मग गुणाकार कसा करायचा? आता गंमत पहा काय, जर ये ही कोणतीही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या म्हणजे काय तर समजा तुम्हाला एखादी नाही का परिमेय संख्या m⁻n should be not equal to 0 हे खालचं छेद नाही का समजा उदाहरणार्थ असं असलं पाहिजे. असं चालतं पण असं नाही चालत. म्हणजे फक्त शून्य नसावा तर त्याला परिमेय संख्या म्हणतात. ओके. तर आपल्याला काय म्हटलं गेलं इथं की जर ये हे कोणतीही परिमेय संख्या असेल आणि m व n हे कोणतेही धन पूर्णांक शब्द वापरला यांनी जाणीवपूर्वक धन पूर्णांक अपेक्षित आहे इथं आणि इथं प्लस वालच अपेक्षित आहे. प्लसच पाहिजे. धन पूर्णांक असतील तर काय होतो a⁻m म्हणजे याचा घातांक m गुणिले याचा घातांक n बरोबर m अधिक n. म्हणजे काय करायला लागलो आपण बाबा खालचे माणसं सारखेच आहेत, डबल रोल आहेत. याचा अर्थ हा बंड्या आणि हा पण त्याचा जुळा भाऊ. ओके झाले. खालचे कसे आता पण कार्यक्रम काय, याच्या डोक्यावरच्या टोप्या 2 आहेत, याच्या डोक्यावर टोप्या नाही का 5 घातल्या. आता प्रॉब्लेम या लागला की सगळ्यांचे हे जुळे आहेत तर या सगळ्यांचे मिळून टोप्या किती व्हायला. आपण काय केलं डबल रोल असल्यामुळे एकच ठेवला इथं आणि त्या दोन्हीच्या याची बेरीज करून टाकली. किती झाली? 7. याचा अर्थ डोक्यावर सगळ्या मिळून टोप्या आता 7 झाल्या. लक्षात येते? आता ते करायचं कसं? आपण हे इमेज म्हणून येईल बघितलं की जेव्हा 2⁵ इंटू 2⁻10 असं गणित येतं. याचा अर्थच काय येतो? पाया समान सारखा जुळे भाऊ. म्हणून कशाची बेरीज करायला लागलो आपण? 5 अधिक 10 किती वेळा लागलं? मग नियमच लक्षात ठेवायचा की जेव्हा जेव्हा पाया समान असतो गुणाकाराच्या बाबतीत बोलायलो याच्यातलं नातं जे आहे ते नातं गुणाकाराचं आहे. आपण बोलायलो गुणाकाराबद्दलच. इथं असा कार्यक्रम करू नका. असा कार्यक्रम केला काही काही मुली करतात. सर असं जमते का? नाही जमत. माय इथं बेरीज आहे. आपण याच्याबद्दल बोलणं आपण नियमच गुणाकाराचा शिकायला इथं. मग आता हे असं काऊन लिहायचं? काही मुली म्हणतात सर तसाच नियम काऊन तयार झाला? बघा आता कसं होतं. a⁻² असं जर मी केलं आणि a⁻³ तर याचा अर्थ असतो a⁵ किंवा असं म्हणतो 2 + 3 आणि a⁵ असं येते सगळ्यांना मान्य? हे मांडत असताना पक्क लक्षात ठेवा हे दोघ जण एकमेकाच्या नातं जे आहे हे दोनदा आहे. याला म्हणलं होतं मी टाइम्स. टाइम्स म्हणजे वेळा. तर हा a किती वेळा? तर 2 वेळा. 2 वेळा आलं 2 वेळा. आता पहा येतं गुणाकाराचं नातं. हे किती वेळा आहे? 3 वेळा. 2 आणि 3 किती झाले? 5. म्हणजे काय? आता मग काही मुली म्हणतात सर मग असं एकदाच लांब सडक काऊन लिहायचं नाही? हो बाई तो खरं आहे पण सूत्र कशासाठी पाहिजे तर a⁻⁴ समजा मी असं केलं 200 इंटू a⁻⁴ समजा इथे लिहिलं 400. आता काही मुली म्हणतील नक्ते सर येथं 2 वेळेस होतं म्हणून 2दा लिहिलं, येथं 3 वेळेस होतं म्हणून 3दा लिहिलं. आता काय तुम्ही काय बोर्ड भरून 200 वेळेस लिहिता येईल असं ये किती वेळ ये हे जमते का? म्हणून सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणून काय म्हणायचं ये 200 + 400 म्हणजेच किती झालं? 600. लक्षात घ्या a⁻600. अशाच पद्धतीने आपल्याला नाही का 2-3 नाही का गणित लक्षात ठेवा. समजा कशा पद्धतीने राहते. मग आता लक्षात कसं ठेवायचं? जेव्हा जेव्हा खालचे डबल रोल असतात टोप्यांची बेरीज. खालचे गुणाकारामध्ये उदाहरण लक्षात घ्या की हे खालचे समजा 3 आहेत. ओके. खालचे कसे आहेत? जुळे सारखे. हे जुळे भाऊ असताना तेही त्यांचं नातं गुणाकारातलं पाहिजे. तर त्यांच्या टोप्यांची बेरीज इथं समजा 7 आहे, इथं पण 7, इथं समजा आपण केले 10
किती वेळा लागले 17. अशा पद्धतीने नियम लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं? पाया समान असताना घातांकाची काय होते? बेरीज.